श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 25 जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि या श्रावण महिन्यातील पहिलाच सोमवार हा 28 जुलैला आलेला आहे. श्रावण हा महिना अतिशय पवित्र असून या महिन्यात येणाऱ्या श्रावण सोमवार हा धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो. श्रावण महिना भगवान शंकरांना समर्पित आहे आणि सोमवार हा त्यांचा अत्यंत प्रिय असा दिवस मानला जातो. त्यामुळे या महिन्यात सोमवारचे व्रत करणे, शंकराची पूजा करणे, उपवास करणे आणि मंत्रांचा जप करणे, शिवाचे नामस्मरण करणे याला विशेष महत्त्व दिले जाते. हिंदू धर्मशास्त्रानुसार श्रावण सोमवारचे व्रत केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. तसेच या व्रताने सुख, समृद्धी आणि आरोग्य देखील प्राप्त होत असते. ज्या मुलींना किंवा मुलांना विवाह संबंधित अडचणी येत असतील तर त्यांनी सुद्धा श्रावण सोमवारची व्रत करून शंकराची पूजा करावी. धार्मिक दृष्टीने श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारला विशेष महत्त्व असून या दिवशी काही उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. पहिल्या श्रावण सोमवारी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण शिवपुराणातील 21 तांदळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय आवर्जून करा. हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळेल. तुमची सर्व अडलेली कामे पूर्ण होतील. घरातील दारिद्र्य, कर्ज, जीवनातील शत्रू, अडचणी नष्ट होऊन कुटुंबाची भरभरून प्रगती होईल. घरात चहूबाजूने पैसा येऊ लागेल आणि तुम्ही धनवान बनाल. तर असा हा 21 तांदळाचा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला पहिल्या श्रावण सोमवारी करायचा आहे. या सोमवारी तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा 21 तांदळाचा उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय तुम्हाला शक्य असेल तर मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे. ज्यांना मंदिरामध्ये करणं शक्य नाही त्यांनी घरच्या घरी हा उपाय केला तरी देखील चालेल. श्रावण महिन्यामध्ये वेगवेगळ्या धान्याने शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे. त्याला शिवामूठ असं म्हटलं जातं. तर श्रावणातील पहिल्या सोमवारी शिवामूठ ही तांदूळ असणार आहेत आणि म्हणून आपल्याला तांदूळ जे आहेत तर ते शिवामूठ म्हणून अर्पण करायचे आहेत. परंतु जेव्हा तुम्ही हे तांदूळ अर्पण करणार आहेत तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत की अखंडच तांदूळ जे आहेत तर ते आपल्याला शिवामूठ म्हणून अर्पण करायचे आहेत. तरच त्याचं आपल्याला फळ जे आहे तर ते प्राप्त होईल. श्रावणातील पहिल्या सोमवारी शिवामूठ तांदूळ असून आपल्याला हा तांदळाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा शिवपुराणामध्ये सांगितलेला उपाय आहे आणि तोच उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ज्यांनी हा उपाय केला आहे त्यांना 100% त्या उपायाचं फळ जे आहे तर ते देखील प्राप्त झालेलं आहे. आता आपल्याला हा उपाय का करायचा आहे तर पहा, आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाची अडचण असते ती म्हणजे आर्थिक अडचण. जर आपल्याला आर्थिक अडचणी असतील तर आपण कुठलंच काम करू शकत नाही. अर्थात पैशाशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही आणि म्हणून आपल्याला आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने कर्जमुक्ती देखील होत असते. जर तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट आणि मेहनत करत आहे परंतु तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही, यामुळे हवा तसा पैसा तुमच्याकडे येत नसेल किंवा बऱ्याच वेळा आपण कष्ट करतो, आपल्याकडे पैसासुद्धा येतो परंतु आलेला पैसा आपल्याकडे टिकत नाही. जितका जास्त पैसा आपल्याकडे येतो तितकेच पैसा हा बाहेर निघून जाण्याचे मार्गसुद्धा असतात आणि म्हणून प्राप्त झालेली लक्ष्मी ही आपल्याकडे स्थिर राहण्यासाठी, अखंड स्वरूपात आपल्याकडे टिकून राहण्यासाठी आपल्याला हा 21 तांदळाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल आपल्या शेजारी किंवा आपल्या नातेवाईकामध्येच एखादा व्यक्ती असतो, त्याच्याकडे खूप कमी पैसा असतो तरीसुद्धा घरामध्ये सर्व काही गोष्टी ज्या आहेत तर त्या व्यवस्थित चालू असतात आणि त्याच्यामध्ये आपण असतो, आपल्याकडे भरपूर पैसा असतो तरीसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अडचणी असतात. कारण आपल्याकडे ती लक्ष्मी जी आहे तर ती स्थिर नसते आणि म्हणून आपल्याला
पैशांच्या अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात आणि म्हणून शिवपुराणानुसार श्रावण महिन्यातील सोमवारी आपण हा उपाय जर केला तर आपल्या पैशांच्या अडचणी दूर होतात, घरातील दरिद्रता, कर्ज हे देखील नष्ट होत असते। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे। अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गाईचं कच्चं दूध, गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे। यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत। आपल्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती तुम्हाला अभिषेक आवर्जून करायचा आहे। दुधाचा, दह्याचा किंवा शुद्ध पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे। शिवलिंगावरती तुम्हाला बेलपत्र, पांढरी फुलं अर्पण करून धूप, दीप, अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर लगेच तुम्ही तुमच्या देवघरामध्ये हा उपाय केला तरी सुद्धा चालेल। परंतु जर तुम्ही या दिवशी मंदिरामध्ये जाणार असेल तर तुम्ही मंदिरामध्येच जाऊन हा उपाय करा, कारण मंदिरामध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात, कारण तिथे येणारा प्रत्येक व्यक्ती हा खूप चांगल्या मनाने, श्रद्धेने येत असतो आणि त्यामुळे त्या उपायाचं फळ जे आहे तर ते आपल्याला खूप अधिक पटीने मिळत असतं। उपाय करण्यासाठी तुम्हाला 21 तांदूळ घ्यायचे आहेत। 21 तांदूळ घेताना तुम्हाला अखंड घ्यायचे आहेत, कुठेही तुटलेले, फुटलेले, खराब झालेले असे तांदूळ घ्यायचे नाही। 21 तांदूळ हे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि यानंतर आपल्या हाताची मूठ ही तुम्हाला घट्ट बंद करायची आहेत आणि 21 वेळा तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे। ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र तुम्हाला 21 वेळा म्हणायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हे 21 तांदूळ जे आहेत तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत। हे तांदूळ अर्पण केल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून भगवान महादेवांना मनोभावे प्रार्थना करायची आहे। तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत, कर्ज आहेत तर यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा 21 तांदळाचा उपाय जो आहे तर तो पहिल्या श्रावण सोमवारी करायचा आहे। त्याचबरोबर पुढचा एक उपाय सुद्धा आपल्याला करायचा आहे, तो सुद्धा शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे आणि हा उपाय देखील तितकाच प्रभावी आहे। हा उपाय आपल्याला इच्छापूर्तीसाठी करायचा आहे। जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल, प्रयत्न करून तुमची इच्छा पूर्ण होत नसेल, तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू आहे, शत्रू तुम्हाला वारंवार त्रास होत असेल, तर यासारख्या समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला हा दुसरा उपाय करायचा आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, 1 लोटा जल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक बेलपत्र आणि थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि हे जल जे आहे तर तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। अर्पण करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे। तर मंत्र असा आहे, रूपम देहिम यशो देही भोगम देही च शंकर भक्ती मुक्ती फलदेही गृहीत्वाग्रे नमस्तुते। तर हा एक मंत्र तुम्हाला बोलून हे जल जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे किंवा हे तुम्हाला अर्पण करणं शक्य नसेल तर तुम्हाला मध अर्पण करत हा जो मंत्र आहे तर हा म्हणायचा आहे। यामुळे नक्कीच आपल्या आयुष्यातील सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होऊन आपली प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होईल। तर हे दोन्ही उपाय तुम्हाला श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी करायचे आहेत। खूप प्रभावी उपाय आहे, तुम्ही नक्की करा। हा उपाय केल्याने आर्थिक अडचणी दूर होऊन कर्जबाजारीपणा हा कमी होईल आणि तुम्ही धनवान बनाल। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।